श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात 2022च्या अर्थसंकल्पाबाबत विवेचन. श्रोतेहो, अर्थसंकल्पाचं विश्लेषण करताना जशा ठळक घोषणा महत्वाच्या असतात तसंच त्याचं महत्त्व तपशिलातही दडलेलं असतं. यंदाचा अर्थसंकल्प भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा अर्थसंकल्प आहे. म्हणूनच पुढील 25 वर्षांची वाटचाल सुकर होईल असा अर्थसंकल्प आपण मांडत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं होतं. अर्थसंकल्प जरी 1 वर्षासाठी मांडला जात असला तरी त्यातून दीर्घकालीन विकासाची बीजं रोवता येतात. भारत सरकारनं कालबाह्य झालेलं पंचवार्षिक योजनांचं प्रारूप सोडलं असल्यानं विकासात्मक दृष्टिकोनातून काय योजना आहे याचं प्रतिबिंब आता प्रामुख्यानं अर्थसंकल्पातूनच होत असतं. या दृष्टिकोनातून यंदाचा अर्थसंकल्प भरीव कामगिरीची स्वप्न दाखवत आहे. गेल्या काही वर्षात उदयाला आलेलं आणि प्रसिद्ध पावलेलं चलन म्हणजे आभासी चलन म्हणजेच क्रिप्टोकरन्सीच्या वापरातून आयकर खात्यासमोर आव्हानं उभी राहत होती. दुसऱ्या बाजूला आधुनिकतेच्या प्रवाहात येऊ पाहणाऱ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलण्याचं आव्हानही अर्थव्यवस्थेसमोर आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचं एकूण अर्थव्यवस्थेतच योगदान वाढत आहे. ग्रामीण भारतातून निर्माण होणारी मागणी आज संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देताना दिसतेय. त्यासाठी भरीव योजना सरकारनं आखल्या आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेला आणि कार्यक्षम चलन व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या आगामी आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक आपलं डिजिटल चलन प्रस्तुत करेल असा प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या 2022-23च्या अर्थसंकल्पात ठेवलं आहे. देशात वापरात येणारं हे पहिलं अधिकृत आभासी चलन असेल. ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल रुपी नावाचं आभासी चलन वापरात आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव आहे. मध्यवर्ती बँकेचं हे नवीन आभासी चलन सुरू झाल्यानं डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल आणि त्यामुळे चलन व्यवस्थापन प्रणालीच्या कार्यक्षमतेलाही मदत मिळू शकेल. या दोन्ही क्षेत्रांसाठी केलेल्या तरतुदींची अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी माहिती दिली. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी ज्याला आपण रुरल थ्रस्ट म्हणतो म्हणजे ग्रामीण भागांवरती मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची योजना दाखवलेल्या आहेत. पाटबंधारे असून दे, खते असून दे, पाणी आणि ग्रामीण विकास या सगळ्यांवरती मिळून सुमारे 4.4 ट्रिलियन रुपीज एवढे खर्च करणार आहेत. महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की घर बांधणी आणि नल से जल हे जे 2 मोठे प्रोजेक्ट आहेत, तर नल से जल या प्रोजेक्टमध्ये तर सुमारे 60,000 करोड खर्च होणार आहेत आणि घर बांधणीचा कार्यक्रम जो मागच्या वर्षीचा सुरू होता तो असाच राहणार आहे. याचाच अर्थ ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगाराच्या संधी असतील आणि त्याचंच एक मोठं रिफ्लेक्शन असं आपल्याला दिसतं की ह्या वेळेला मनरेगामध्ये सुमारे 35,000 करोडची कमी प्रोव्हिजन आहे. म्हणजे ह्या लोकांना ह्या सगळ्या स्कीमच्याद्वारे मोठ्या प्रमाणात मला वाटतं एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. तसंच जर आपण बघितलं की हमी भावाच्या बाबतीत तर एकूण 1,208 मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गहू आणि एकूणच 163 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा देणार आहे. आणि हमी भावाची जर रक्कम बघितली तर ती 2.37 ट्रिलियन रुपीज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजे आपण बघितलं की एकंदर बजेटवरती चर्चा करताना कॅपिटल एक्सपेंडिचर ह्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात जे आता खर्च होणार आहे तर त्यात कुठेही ग्रामीण भागाला ह्या बाबतीत इग्नोर केलेलं नाहीये. आणि मग ते खतं असून देत, खताची फवारणी असू देत, त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती हा खर्च आहे. आपल्याला माहिती आहे की एक नवीन आता टेक्नॉलॉजी आहे ज्याला ड्रोन म्हणतात, किसान ड्रोन. तर या ड्रोनच्या आधारे खताची फवारणी होणार आहे आणि एकूणच शेतकऱ्याचं जीवनमान कसं सुधारेल ह्यावरती मोठ्या प्रमाणावरती हा थ्रस्ट दिसतोय आपल्याला. आणि त्यासाठी ग्रामीण भागातल्या लोकांनी अर्थातच मुळीच नाउमेद होऊ नये. त्याशिवाय रस्ते बांधणीचं काम असंच चालू राहणार आहे. त्यामुळे एकूण ह्या विभागाला चालना मिळेल, त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि क्रयशक्ती वाढली तर ऑटोमॅटिकच मागणी वाढेल. असं हे सगळं सर्कल पूर्ण करायचा सरकारचा मानस आहे. दुसरा एक विषय आपण बघितला तर क्रिप्टो करन्सीचा. आपल्याला माहिती आहे की ह्या बजेटमध्ये क्रिप्टो करन्सीवरती 30% कर लादला जाणार आहे आणि क्रिप्टो करन्सी ही
अवैध असं जेव्हा जाहीर केलं होतं त्यावेळेला आपल्याला माहिती असेल की सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी असं सरकारला काही करता नाही असा निर्णय दिला आणि सरकारने त्याच्याविरुद्ध आजपर्यंत अपील केलं नाहीये. त्यामुळे 30% हे क्रिप्टोकरन्सीवरती चार्जिंग होणार आहे, पण रिझर्व्ह बँक स्वतःचीच क्रिप्टोकरन्सी आणणार आहे. ही एक सुखदायक गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक हे नियामक असल्यामुळे त्या पूर्ण ह्याच्यावरती अंकुश राहील. आपल्याला माहिती आहे की आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक चिंता व्यक्त केली होती की भारतामध्ये आतापर्यंत सुमारे 6 लाख करोड हे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक त्याची झालेली आहे आणि मागच्या वर्षाच्या शेवटाला सुमारे 10 करोड लोकांनी यात इन्व्हेस्टमेंट केली होती. भले काही जी गुंतवणूक आहे ती अगदी 10,000 रुपयापर्यंत असेल, पण तरी सुद्धा जिकडे मोठ्या प्रमाणात जोखीम आहे, नियामक नाही, अशा ठिकाणी गुंतवणूक होऊ नये आणि रास्त ठिकाणी गुंतवणूक व्हावी हाच सरकारचा या बाबतीत होरा आहे आणि त्यासाठी सरकारने आता ही 30% करसंकलन त्याच्यावर करण्याचा इरादा केलाय. अर्थात या अधिवेशनामध्ये अजूनही कुठलंही बिल असं दिसत नाही की जे क्रिप्टोकरन्सीवरती बंदी आणणारं, पण होऊ शकतं की कुठला एखादा वटहुकूम होईल किंवा गाईडलाईन येईल आणि त्यायोगे या सगळ्या क्रिप्टोकरन्सीवर एकंदरीत कसा अंकुश ठेवता येईल याचा विचार करता येईल. आणि तसं म्हटलं तर आपण डिजिटलमध्ये मोठी क्रांती घडली आहे. देशामध्ये जे डिजिटल व्यवहार होतात बँकांचे हे अख्ख्या जगामध्ये आपला पहिला नंबर आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेची डिजिटल करन्सी येईल, त्याचा आपल्या पण प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्या जनतेला त्याचा फायदा घेता येईल आणि एकूण जे आपण नेहमी म्हणतो की जोखीम असताना त्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करू नये, तर मला वाटतं गुंतवणूकदारांना हा सजगतेचा इशारा आहे आणि गुंतवणूकदारांनी संयमतेने याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. श्रोतेहो, कोणताही अर्थसंकल्प सादर करताना अर्थव्यवस्थेसमोर आपण किती खर्च करू शकतो आणि अर्थात आपले उत्पन्नाचे मार्ग काय असणार याचा विचार सरकारला करावा लागतो. एका मर्यादेपलीकडे खर्च वाढला आणि त्या प्रमाणात उत्पन्न वाढलं नाही तर सरकारला नवीन कर्ज काढणं भाग पडतं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तुटीच्या अर्थभरण्यातून महागाई सुद्धा भडकू शकते. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनं आपली राजकोषीय तूट नियंत्रणात ठेवून पर्यायानं अर्थव्यवस्थेत महागाई नियंत्रणात ठेवण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केलाय. यंदा मात्र सरकारनं काही प्रमाणात खर्चाच्या बाबतीत हात मोकळा सोडण्याचं धोरण स्वीकारलेलं दिसतंय. अर्थात खर्चामधली प्रमुख भर हा पायाभूत सोयी सुविधांमध्ये होणार असल्यानं त्यातून इतर क्षेत्रांना चालना मिळेल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं मोठी कसोटी म्हणजे संरक्षण क्षेत्र. संरक्षण क्षेत्रासाठी गेल्या वर्षी असलेली 7,78,000 कोटी रुपयांची तरतूद वाढवून 2022-23 सालासाठी ती 5,25,000 कोटी रुपये करण्यात आली आहे. लष्करी उपकरणांच्या उत्पादनात स्वयंपूर्णता सुनिश्चित करण्यावर यात मोठा भर देण्यात आलाय. नवी शस्त्र, विमानं, लढाऊ जहाजं आणि इतर लष्करी उपकरणं यांच्या खरेदीचा समावेश असलेल्या भांडवली खर्चासाठी एकूण 1,52,369 कोटी रुपये राखून ठेवण्यात आल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. तसंच संरक्षण दलासाठी निवृत्ती वेतनापोटी 1,19,696 कोटी रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली असून संरक्षण मंत्रालय स्थापण्यासाठी 20,100 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. आत्मनिर्भर भारताचं महत्वाचं अंग असलेल्या संरक्षण क्षेत्र आणि भारताची एकूणच राजकोषीय आर्थिक स्थिती यावर अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी माहिती दिली. 2022-23 सालासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या देशाला संसदेला नुकताच सादर केलेला आहे. त्यास आधी आलेला अर्थसंकल्पपूर्व आढावा म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हे आणि हा अर्थसंकल्प यांचा असा एकत्रित जर विचार करायला गेलं तर जाणवलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये करोनाचा आपल्यावर परिणाम झाला नाही असं नव्हे, पण जगातल्या सर्वच देशांच्या तुलनेमध्ये आपण ज्या पद्धतीनं आणि ज्या कमी काळामध्ये याच्या बाहेर आलो याचं अधोरेखित करणारी अशी ही 2 कागदपत्र आहेत. इतकंच नव्हे तर IMF सारख्या एका संस्थेनं आता जाहीरपणे असं सांगितलं की या वर्षामध्ये जगामध्ये ज्या देशाची राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न किंवा एकंदरीतच आर्थिक प्रगतीचा दर हा सकारात्मक राहिला असा एकमेव देश म्हणजे आपला भारत आहे. त्याच्याच बरोबरीनं लक्षात असं आलं की हा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्र्यांनी जानेवारी 2022 या एका महिन्यामध्ये 1,48,00,000 कोटी रुपयांची जो GST आपण गोळा केला त्याचाही उल्लेख केलेला आहे.
एकीकडे आपलं अर्थचक्र यातनं किती सक्षम झालं याचा तर संकेत मिळालाच, पण सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स सारख्या गोष्टींचा विचार करत एकंदरीतच सरकार आपल्या महसुली तुटीवरती आणि वित्तीय तुटीवरती चांगल्या प्रमाणावरती आवाका ठेवू शकेल ही गोष्ट लक्षात आली. आणि त्यामुळे दरडोई उत्पन्नाचा विचार करत असताना काही प्रमाणामध्ये विषमता वाढली आहे असं वाटलं आणि रोजगारामध्येही काही प्रमाणामध्ये चढ उतार झाले असं लक्षात आलं, तरी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये ज्या सक्षम तरतुदी करण्यात आली आहेत त्याचा फायदा होतो. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आत्मनिर्भर अंतर्गत संरक्षण खात्यामध्ये करण्यात आलेले फरक. गेले काही दिवस याच्या घोषणा होत होत्या, त्या आता अधिकृतपणाने शब्दबद्ध झालाय अशा पद्धतीचा हा संरक्षणाचा खर्च आहे. केवळ संरक्षणावरचा भांडवली खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात वाढवली असं नव्हे, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या एकूण संरक्षण विषयक गरजांच्या 75% भाग हा आपल्या देशांतर्गत साधनातून आणि कारखान्यातूनच निर्माण होईल. आणि त्याच बरोबरीनं आता 14,000 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रत्येक खरेदीला यापुढे जागतिक पातळीवरची टेंडर्स न काढता स्थानिक म्हणजे लोकल पातळीवरचे टेंडर्स काढण्यात येतील. यातून ज्या पद्धतीचा परिणाम आणि फायदा केवळ सरकारी संरक्षण कंपन्या यातच नव्हे तर खाजगी क्षेत्रातल्या इतर कंपन्यांनाही होईल, हे या अर्थसंकल्पाचं खरं वैशिष्ट्य ठरेल. अशा खर्चाचा विचार करत असताना केवळ पेन्शन आणि पगार याचाच विचार न करता एकंदरीतच शस्त्रसामुग्री आणि इतर अनुषंगिक वस्तूंच्या भांडवली खर्च आणि त्याचबरोबरीने त्याच्या निर्मितीसकट त्याच्या संशोधनावर करण्यात आलेला खर्च आणि भर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये केवळ आपल्या देशांच्या सीमांचं संरक्षण करण्यापुरेसच समाधान किंवा सामुग्री आपण निर्माण करू असं नव्हे, तर येणाऱ्या काळामध्ये आपण संरक्षण विषयक अनेक साहित्यांची निर्यातही करू शकू असा विश्वास हे अर्थसंकल्प देतो. अर्थातच अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशाच्या माझगाव डॉक सारख्या कंपन्यांना सबमरीनची निर्मिती करता किंवा ब्राह्मोसच्या एकंदरीतच निर्याती करता ज्या पद्धतीचं लक्ष जगातनं आपल्या देशाकडे गेलं आहे, ही प्रक्रिया आणखीन पुढे नेणारा असा हा अर्थसंकल्प आहे. श्रोतेहो, अर्थव्यवस्थेसमोरच्या काही समस्या तात्कालिक असतात आणि काही मात्र दीर्घकालीन. यंदाच्या अर्थसंकल्पातून या दोन्ही प्रकारच्या समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. लोकानुनय करणारा अर्थसंकल्प सादर न करता अर्थव्यवस्थेची क्षमता मुळातून वाढवण्याचा प्रयत्न करणारा अर्थसंकल्प असं या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल असं काही तज्ज्ञांचं मत आहे. भारताच्या लोकशाही अर्थव्यवस्थेत असलेल्या मर्यादा लक्षात घेऊनही येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल असं दिसतंय. अशा प्रयत्नांना सरकार आणि जनता एकमेकांना पूरक ठरले पाहिजेत. येत्या आर्थिक वर्षात आर्थिक तूट काहीशी बाजूला ठेवत सरकार अर्थव्यवस्थेच्या गतीनं वाढण्यावर भर देत आहे. सरकारच्या प्रयत्नांना यश मिळावं आणि समर्थ भारताचं स्वप्न लवकरात लवकर साकार व्हावं अशीच सर्वांची इच्छा असेल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन राजश्री आगाशे.